म्हणजे नो ह्या असा काय तानी सोकाट ना नाही तिरवडा. हा ह्या असा तिरवडा हे काय मग सोकाट ना पण ह्या आता कसा लय लोक पहिली कशी करायची दिवस दिवस तरवे काढायची मग दिवसभर बसान बसान कमरेचा भिरडा होत ना त्याच्यामुळे ह्याच्यावर आपला बसान जमत तसं तरव काढायचो. तर आता मी पण ह्या वापरतेलाय तर माका काही एकदम फास्ट येत नाही पण आपण चला तरव काढूया. रुपटा घे ह्या पटकन होतो ही बघा म्हणजे ही झाली तरवेची एक पेंडी. आता ही ज्याच्या त्याच्या हाताप्रमाणे लहान मोठी होता माझा हात नकट्या एवढा त्याच्यामुळे एवढीशी झाली पण ही काढून झाली ना की अशी बाजूच्याच पाण्यात धुवून घेतली जाता म्हणजे कसं परत परत धुवूक नको म्हणजे लावताना वेगळी परत आत्ता वेगळी माती सगळी अशी बाजूक गेली ना की तिची मुळा एकदम ही बघा अशी दिसतात. आता ही बांधतात कशी ती पण दाखवत आहे. अशी थोडीशी एक ह्या घ्यायची बाजूक फिरवायची जरा मोठेपणा मारित होते ती मारूक द्यायची ना का नाही घेत बांधूक. मी तेव्हा मामाकडे जायचंय ना तरव काढूक शनिवार रविवार सुट्टी असं तेव्हा असे पेंडी जुडी एकत्र करून बाजूक जो काढणारा असता त्याच्याकडे जायचंय मग तो बांधायचो. काका तेव्हा पण नाही यायची कधी बांधूक. माझ्या बाजू कोण नाही पण काय जण जाम फास्ट काढतात आणि दोन हाताने झाप 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 झाप. आणि हे का मंडळींनो आई कपाळात घातलं हे का खोळ म्हणतात खोळ. ते पावसात असा पावसापासून भिजता नाही काम करताना म्हणून असा पाठीर घ्यायचा टकड्यापासून आणि मग काम करायचा. तर ती करून म्हणजे सगळ्यांनी वाटून खावा असावा. आणि त्यांचे मॅडम का फक्त एवढ्या बारक्या डब्यासाठी 4 कापा दिले ती सरांजवळ दी आणि मॅडम का द्यायचा बाकी या सगळ्यांचं म्हणलं वाटून खाऊच्या डबं भरून दिले कमी नाही दिलं. नाही सगळ्यांका दिला ना की तर भरलेलं आहे. आता ह्या कसं झालं एवढ्या सगळ्या लोकांतून तू एकट्याक दिलं नाही आवडत मी नाही कधी देत.